29 ऑगस्ट रोजी मुंबई इथं मनोज जरांगे यांच्या होणाऱ्या मराठा आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी चालू आहे। मराठा कार्यकर्त्याकडून बैठका सुरू आहेत, शहरभर बॅनर लावलेत। आपण एका बॅनरच्या दुकानात आहोत की जिथं त्यासाठीचे बॅनर छपाई केली जाते। आपण पाहू शकतो की 29 ऑगस्टचा जो मोर्चा आहे त्या अनुषंगानेच ही बॅनरची छपाई केली जाते। या बॅनरवर प्रामुख्याने मोर्चाचा मार्ग कसा असणार आहे, चलो मुंबई अशी हाक दिलेली आहे आणि 27 ते 29 तारीख असा मोर्चाचा मार्ग कसा असणार आहे याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि ही जोरदार तयारी केली जाते। मराठा स्वयंसेवकांचं ज्यांचं या मालकीचं प्रिंटिंग प्रेस आहे ते बलराज रेंदवे आपल्या सोबत आहेत। जोरदार तयारी चालू आहे, तुमची बैठका चालू आहेत, आतापर्यंत काय तयारी केली आहे? 29 ऑगस्टची इतकी तुफान तयारी आहे धाराशिव जिल्ह्यामधून। ते गाव बैठका चालू आहेत, चावडी बैठका चालू आहेत, गाठी भेटी सगळ्या पूर्ण जवळपास 65% आमच्या गाठी भेटी कंप्लीट झालेल्या आहेत। आम्ही 15 ऑगस्टची वाट बघत आहोत की 15 ऑगस्टला आम्हाला 1000 स्वयंसेवक ची यादी जमा करून ते आम्हाला 26 ऑगस्टला आंतरली सराटी इथं या स्वयंसेवकाला पाठवायचं आहे। धाराशिव मधून किती गाड्या मोर्चासाठी जाणार आहेत आणि कसं नियोजन असणार आहे? आमची आतापर्यंतची नोंदणी 10,000 गाड्यांची झालेली आहे जिल्ह्यातून। आणि नियोजन कसं असणार आहे? तुम्ही कधी निघणार, कसं पोहोचणार? बरेच तालुक्यातून असं म्हणाले की आम्हाला 27 तारखेला खूप गर्दी होईल, तर 26 तारखेलाच आम्ही संध्याकाळी निघायची तयारी चालू आहे आमची। तर एकंदरच धाराशिव मधून जवळपास 10,000 गाड्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीची ही तयारी सुरू आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।